वेलकम बॅक इन अवर सेकंड पार्ट ऑफ द लेसन अ प्ले. छोट्याशा या नाटिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत. इन फर्स्ट पार्ट वी हॅड सीन द अंधेर नगरी कोर्ट ऑफ अंधेर नगरी किंग चौपट अँड प्रोसिक्युशन ऑफ अ वन केस of a thief. Thief wants justice in this court, which we can't see. नॉर्मली आपण पाहत नाही की एखादा चोर न्याय मागतोय, पण या दरबारामध्ये अंधेर नगरीच्या दरबारामध्ये इथे एक चोर न्याय मागतोय. आणि आता आपण पाहिलेलं आहे की चोराचा मित्र हा चोर मित्र चोरी करण्यासाठी गेले आणि तिथं भिंत कोसळून त्याचा मित्राचा मृत्यू झाला. म्हणून चोर त्याचा आरोप या व्यापाऱ्यावरती घालतो की व्यापाऱ्यांनी व्यवस्थित घर बांधलं नाही आणि भिंत पडली. व्यापारी त्याचा आरोप ब्रिकलेअरवरती, ज्याने विटांची बांधणी केली त्याच्यावरती घालतो. ब्रिकलेअर ज्यांनी वाळू आणि सिमेंटचं मिश्रण केले अशा गवंड्यावरती घालतो. गवंडी पुन्हा कुंभारावरती याचा आरोप घालतो की कुंभाराने त्याच्या मातीच्या भांड्याचं तोंड मोठं केलं आणि त्यामुळं पाणी जास्त पडलं आणि ते मिश्रण पातळ झालं आणि ती जी भिंत आहे ती कच्ची झाली. आणि त्यानंतर हा जो कुंभार आहे तो त्याचा आरोप हा जमीनदाराची मुलगी मनी लेंडर्स डॉटर जिच्यावरती घालतो की ही ज्यावेळेस मी हे भांड्याच्या तोंडाला आकार देत होतो त्यावेळेस ही तिथून जात होती आणि तिच्या पैंजणाच्या आवाजाने मी डिस्ट्रॅक्ट झालो. आता यानंतर ही जी मुलगी आहे ही कोणावरती आरोप करते तर गोल्डस्मिथ सोनारावरती की माझं लग्न आता पुढच्या आठवड्यात आहे आणि मला सोनाराने माझे दागिने दिले नाहीत, म्हणून मी ते दागिने झालेत का नाहीत हे पाहण्यासाठी गेले आणि जाताना वाटेत या कुंभाराचं घर लागलं. आणि त्यामुळे सोनाराने जर वेळेवर माझे दागिने दिले असते तर मी तिथं गेलेच नसते. अशा प्रकारे इथंपर्यंत स्टोरी आपण पाहिलेली. आता याला न्याय प्रत्येक वेळेस राजा प्रत्येकाला इथं फासावर चढवण्याचा प्रयत्न करतो. का तर एका चोराचा मृत्यू झाला आणि मृत्यूच्या बदल्यामध्ये एक मृत्यूच घ्यायचा आहे म्हणून फासावर चढवायचा आहे, असं या राजाचा एक न्याय आहे. म्हणूनच त्याला अंधेर नगरी असं सांगितलेलं आहे. आता पहा पुढे काय होतं ते की कोणाला फाशी दिली जाते या राजाकडून आणि कशा प्रकारे न्याय दिला जातो. आता नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत. आता इथे त्या कोर्टमध्ये सोनाराची एंट्री होती. गोल्डस्मिथ एंटर्स इन द कोर्ट. हाऊ ही explains his sides. You commanded me to set aside all my work and get the queen's ornaments ready before her highness birthday. आता तो सांगतो की तुम्हीच मला सगळे माझी कामं बाजूला ठेवायला सांगितली की राणीच्या वाढदिवसानिमित्त तिचे दागिने तयार करायला सांगितले. म्हणजे ऑब्वियसली आता कोण कल्प्रिट आहे, कोण तिथं दोषी आरोपी झाला तर राजा स्वतः, कारण राजाने स्वतःच ही सर्व कामं सोनाराला बाजूला ठेवायला सांगितली. पण राजाच्या हे लक्षात आलं की आता हे माझ्यावरच येतो, त्यामुळं राजा हा राजा आहे. तो म्हणतो नॉट अनदर वर्ड, युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. टू द गार्ड्स टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँड हिम ॲट वन्स. आणि राजा ऑर्डर देतो की गोल्डस्मिथला काय करा, आता या सोनाराला फाशी देऊन टाका म्हणून, कारण आता राजाच दोषी दिसत होता म्हणून. नन ऑफ दिस एनिमोर, टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू डेथ. राजा शेवटी काय करतो की सजा सुनावतो. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. कोर्टियर्स अँड अदर्स विस्पर टू वन अनदर आउट ऑफ शॉक. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन. आता इथं उभारलेली लोकं होती ती, त्यांना एक धक्का बसला की हे चुकीचा न्याय आहे म्हणून ते एकमेकाबरोबर चर्चा करू लागले. तेवढ्यात हे जे दोन गार्ड होते जे सोनाराला घेऊन गेले ते परत आले. आता सर्वात मोठा विनोद काय आहे बघा. राजा चिडलेला आहे. वाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स? हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट ऑर एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. तर ते हँगमन म्हणतो, हँगमन म्हणजे जो फाशी देणार आहे तो म्हणतो, होल्डिंग नूज इन हिज हँड, त्याच्याकडे फासाचा दोर हातामध्ये आहे. 1,000 apologies, oh great king, but this noose did not fit the goldsmith's neck. It is too loose. हा जो फास आहे तो खूप सैल आहे, त्या सोनाराच्या गळ्यामध्ये तो बसत नाही आहे.
हे अशा प्रकारचा एक प्रस्ताव तो तिथं मांडतो जो हँगमन आहे तो, की ह्याला मी शिक्षा देऊ शकत नाही. देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर. मग यावरती राजा काय सांगतो की इथं जेवढे काही दरबारामध्ये लोक आहेत प्रत्येकाच्या गळ्यामध्ये ती फास घालून पहा की कोणाच्या मानेचा गळ्याच्या साईडचा तो फास आहे त्याला आपण शिक्षा देऊ. Hangman tried the noose on many of the subjects waiting for justice. They spurn and resist, but the hangman with the help of the guards overpower them. Finally the noose fits the disciple. आणि शेवटी डिसायपलच्या गळ्यामध्ये हा फास बरोबर बसतो. आता डिसायपलचा आणि त्या थीपचा काही संबंध नाही, तरीही राजा म्हणतो आता ह्याला तुम्ही फाशीची शिक्षा देऊन टाका. जस्टिस ॲट लास्ट टेक हिम टू द गॅलर्स विदाउट फर्दर डिले. राजा सांगतो जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. अंधेर नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आणि तरीही राजा गर्वाने म्हणतो जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड. म्हणजे ज्या न्यायाला वेळ लागतो त्यामध्ये त्याची सत्यता नाकारता येत नाही, आणि त्यामुळे वेळ लावायचा नाही. आपण का प्रसिद्ध आहे तर आपल्या क्विक ॲक्शनसाठी प्रसिद्ध आहे, आणि म्हणून तो राजा इथं आणखी क्विक ॲक्शनसाठी ऑर्डर्स देतो. आता यामध्ये या डिसायपलचा काही प्रकारचा दोष नाही आहे, तरीही त्याला तिथं शिक्षा दिली जाते. आणि आता पहा पुढे त्याला शिक्षा होते का नाही ते पहा. व्हॉट हॅपन दॅट why have you, राजा काय म्हणतो, why have you all returned with this stranger alive and who is this man. आणि त्या आता डिसायपल सोबत तिथं वाईस सेज म्हणजे त्या शिष्याचा गुरु एक जो विद्वान असा साधू आहे त्या घनघोर अरण्यामधला तो आलेला आहे. First guard, I beg your pardon, your highness, but we are confused indeed. This old man rushed towards us as we were about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. आता हे गार्ड काय सांगतो की हा जो माणूस आहे तो म्हणतो की मला ह्याच्याऐवजी फासावरती चढवा, आणि आम्ही त्याबद्दल कन्फ्यूज झालो आणि म्हणून आम्ही इथं आलो. At first we thought the old man had lost his mental balance. What sane men would wish to suffer such a drastic death willingly. आता यावर त्या गार्ड्सना काही कळत नाही, ते गार्ड्स राजाकडे त्याला घेऊन येतात. This young man says that he is a wise and learned sage from the forest yonder, and he himself was this man's disciple. आता हा शिष्य सांगतो की तो माझा गुरु आहे. Sage says that, O noble king, you are most generous, be kind and allow me to be hanged in place of my disciple, I beg you. आता हा साधू म्हणतो की मला इथं फासावर चढू द्या, मी तुमच्याकडे अपील करतो आणि की मला फासावर चढू द्या. त्यावर राजा म्हणतो व्हॉट अ स्ट्रेंज अपील. ही कसली अपील आहे की मला मरायचं आहे म्हणून. And why does such a wise and holy man wish to obstruct the course of justice, may I ask. तर तुझ्यासारखा हुशार माणूस असं का करतोय असं तो राजा विचारतो. त्यावरती हा जो सेज आहे शोईंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट. आता हा दाखवण्याचा प्रयत्न, रिलक्टन्स म्हणजे नाखुशी किंवा नाराजगी दाखवणे की एखादी सत्य उलगडण्याची, एखादी सिक्रेट ठेवायचं आहे त्याला गोष्ट, असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो काय म्हणतो द ट्रूथ इज नो आय कॅनॉट से इट. त्यावरती जेव्हा आपण एखादी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आणखी जास्तच लोकांना उत्सुकता असते की त्यामध्ये काय लपवतो. तसं राजाला जरा आय डिमांड ॲन एक्सप्लेनेशन ऑर आय शॅल नॉट हॅव यू हँगड इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. आता राजा त्याला म्हणतो की मला स्पष्टीकरण हवं आहे, नाहीतर मी तुला फाशीची शिक्षा देणार नाही तुझ्या शिष्याऐवजी. देन साधू काय म्हणतो यू सी इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफिट. नो आय शुडंट से दिस. पुन्हा क्युरियोसिटी वाढवण्यासाठी तो साधू म्हणतो मला सांगता येत नाही, पण राजाला आता क्युरियोसिटी वाढलेली आहे त्याची, त्यामुळे तो म्हणतो सांग. तर काय आहे द ग्रेट प्रॉफिट म्हणजे काय, भाकीत वर्तवणारे, भविष्य सांगणारे काय सांगतायत. हॅड
foretold that the one who will be hanged on this day is in this kingdom shall become the next king and conquer many more nations. I want to become the next great king. आजच्या दिवशी ज्याला फाशीची शिक्षा मिळेल तो पुढचा राजा होईल आणि आता मला पुढचा राजा व्हायचा आहे. युअर मॅजेस्टी अँड रिजन ओव्हर द ग्रेटर कंट्री. आणि आता तू खूप प्रसिद्ध राजा होणार. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्च. द फ्युचर जनरेशन विल रीड अबाउट मी अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम. पुढच्या भविष्यामध्ये इतिहासामध्ये लोक मला वाचतील, माझ्याविषयी अभ्यास करतील आणि मी मोठा राजा होणार आहे, म्हणून मला फाशीची शिक्षा आज हवी आहे, असा हा साधू म्हणतो. त्यावरती हा राजा काय म्हणतो पहा. द नेक्स्ट किंग अँड दिस किंगडम विल एक्सपॅन्ड ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम. Why no one but I should be entitled to the privileged guards? Take me to the gallows and hang me at once without any delay. त्यावरती राजा म्हणतो की दुसरं कशाला कोण पाहिजे, मी स्वतःच मला फास लावून घेतो, मलाच फाशीची शिक्षा द्या, दुसरं कोण राजा पुढचा कशाला व्हायला पाहिजे, मीच पुढचा राजा होणार आणि मीच पुढे राज्य करणार. हरी अप, डोंट वेस्ट टाईम. आता इथं हा राजाचा मूर्खपणा दाखवतो आणि हा जो सेज आहे, साधू आहे, त्याची हुशारी दाखवलेली आहे. डोंट वेस्ट टाईम, व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. अ किंग वन्स अगेन, गुड बाय वर्ड, सी यू अगेन. असं म्हणून हा राजा काय करतो, तिथून एक्झिट घेतो. हे सर्व एक्झिट घेतात आणि ॲट लास्ट या राजाला काय केली जाते, फाशीची शिक्षा दिली जाते. म्हणजे पहा, अंधेर नगरीमध्ये हे सगळे अंधा कानून ज्याला म्हणतात तशा प्रकारे चालू आहे. आणि किंग चौपट आहे, तो सगळं चौपट करायला बसलेलं आहे. अशा प्रकारची ही स्टोरी होती. आय होप यू लाईक दी स्टोरी मोस्ट. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. And you have to solve the margin line questions here. I had not explained these questions because our video become quite lengthy. Have a good day. Thank you very much.